तुम्हाला व्हॉट्सअपवर. तुम्ही आता तो अक्का प्रफुल्ल पटेल, तो सुनील तटकरे हेच अगर त्याच्या मुलीबद्दल बोलला असतं ना तर सुनील तटकरे त्याचे पुरे केली असती. आता का बरं बोलत आहे? सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसकडून गुंगी गुडिया असा उल्लेख केला गेला. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या सोशल मीडिया पोस्टचं समर्थन केल्यामुळे हा वाद आणखी चिघळलाय. दरम्यान या प्रकरणात रमेश पाटील यांनीही उडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्याशी फोनवर संवाद साधलाय. या संभाषणाची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये. सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आवाज का उठवला नाही असा सवालही पाटील यांनी केलाय. रमेश पाटील बोला. भाऊ कुठे म्हणलं? मुंबईला भाऊ. भाऊ काय झालं माहिती का, काँग्रेसच्या एका पेजवर काहीतरी सुमित्राताई पवारांना काहीतरी गुंगी गुडिया म्हणून काहीतरी टाकलं कोणीतरी. हो ते पेजवर नाही अकाउंटवर टाकलं आणि त्याच्यामध्ये जे आपले जे आमदार आहे, आपले जे अजितदादा गटाचे आमदार मंत्री जितके एक बी जण बोलू नाही लागलं भाऊ त्याच्याबद्दल. नाही भाऊ आम्ही बोललो ना, पण त्यांना कोण कोण बोललं आतापर्यंत? आता मी तर माझं स्टेटमेंट सकाळपासून दिलं. हो ना, नाही मी आता कल्याण काळेला पण बोललो आणि मी आता ते कलगे साहेबाला बोललो, पण बाकीचे जे मंत्री बसले एवढे मोठे जे आदेश दादाच्या आशीर्वादाने डेरी ढुंगणं मोठे करून एक बोलायला तयार आहे, म्हणजे किती वाईट वाटतं या गोष्टीचं. आपण दादांच्या बाबतीत आणि वहिनींच्या बाबतीत अरे नाही ठीक आहे बघा, पक्ष कोणत्या जाऊ द्या गेला, पक्ष चुलीमध्ये सगळे ती ताई जी आहे ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे ना. आज आजी दादाला आपण दादा म्हणजे आमच्या वहिनी म्हणजे मोठ्या आई सारखी झाली ना. अहो वहिनींना बोलणं म्हणजे आईला बोलणं. त्याच्या माय सपकाच्या पण मी आता ते चालू झाले त्यांच्या, पण तुमच्या मी सोडायचं नाही भाऊ. मी आता ना तुमचे जे आजी दादा जाते त्याच्या मागे लागणार मी सगळ्यांच्या. माझं स्टेटमेंट आणि माझ्या सगळ्या बातम्या तुम्हाला व्हॉट्सअपवर. आता तो अक्का प्रफुल्ल पटेल, तो सुनील तटकरे हेच अगर त्याच्या मुलीबद्दल बोलला असतं ना तर सुनील तटकरे त्याचे पुरे केली असती. आता का बरं बोलत आहे? आपण आपलं कर्तव्य केलं. दादा वहिनींच्या बाबतीत कोणी बोललं त्याला उत्तर दिलं. नाही मी तर बोल भाऊ, मला बघा, मला एवढं माहिती आपण बघा त्या माणसाला आपण दादा म्हणतो मोठ्या भावासारखं आहे, आपण तर सोडणार नाही. मग आता तर इथून आहे मी काँग्रेसच्या लोकांच्या आणि यांच्या पण मागे लागणार, तुमच्या लोकांच्या पण मागे लागणार. आता सगळे सगळे आमदार शिवाय देणार चालू करणार मी आजपासून. काय करायचं करून घ्या म्हणा त्यांना आता. हा ठीक आहे, मी तुम्हाला पाठवतो सगळं. ओके. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.